तर जगन्नाथपुरीच्या डे 7मध्ये आपलं स्वागत आहे. तर सकाळ-सकाळी आपण मस्तपैकी फ्रेश झालो आणि अंघोळ करून मस्तपैकी नाश्ता न करता डायरेक्ट जेवण केलं. नंतर आपण एक खाजा खाल्ला, खूपच मस्त लागला आणि स्वीट लागला. नंतर ऑटोमध्ये बसून आपण निघालो घुमी-घुमी करायला म्हणजेच फिरायला. मग नंतर आपण असं पाण्यातलं मंदिर बघितलं आणि असं हनुमान मंदिरला गेलो आपल्याला अजिंक्य जोशी सर भेटले, जे एक मराठी सीरियलमध्ये ॲक्टर आहेत. मग अशा हस्तकला बघून आपण गेलो गुंडीचा टेम्पलला. मग तिथली स्पेशालिटी काय आहे तुम्ही बघा आता. हे असायला मंदिर आहे पण इथे देवच नसतो. जेव्हा भगवान जगन्नाथ ज्यावेळेस रथयात्रेला येतात तेव्हा ते इथे येऊन राहतात. हे त्यांच्या मावशीचं घर आहे. मग तिथे सगळं झालं ना आपण नंतर दीदीने आपल्याला आयुष्यात पहिल्यांदा एक आईस्क्रीम घेऊन दिली होती. मग फ्रीची गोष्टीची मजा घेत आपण मस्तपैकी गेलो ओंकारेश्वर मंदिरला. तिथे असं रथयात्रेचा एक चाक होता, तिथे लोक एन्जॉय करत होते आणि राक्षसच्या तोंडात आपण ज्यावेळेस असं मध्ये एंट्री घेतली तिथे वेगळ्या वेगळ्या स्वरूपातले शिवलिंग होते. तिथे सगळ्याला दर्शन करून आपण बघितलं की असं झोपलेलं विष्णूची मूर्ती होती आणि त्यांच्या नाभीमधून कमळवर ब्रह्मदेव बसले होते. मग तिथं दर्शन घेतलं, खूपच सुंदर मंदिर होतं, वेगवेगळ्या गोष्टी बघण्यासारख्या होत्या. मग ती झाल्यानंतर आपण अशी फ्रीज मॅग्नेट आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टी बघत आपण गेलो बीचला. सी बीच या बीचचं नाव आहे. मग तिथं खूप मस्तपैकी मजा केली. मग तिथे बीचवर खूप मस्तपैकी टाइमपास केला. ह्या छोट्या पॅकेटसोबत असे घर वगैरे बनवले आणि येताना अशा वेगळ्या गोष्टी बघत बघत आपण भेटूया डे 8मध्ये. धन्यवाद.